घरात पूर्ण पाणीच पाणी झालं. आता ते कसं ते सांगते तुम्हाला पुढे. त्याआधी मस्त अशी तयारी केली. म्हटलं चला आपल्याला बाहेर जायचं आहे. पण बाहेर येऊन बघते तर काय पावसाची सुरुवात झाली होती आणि पाऊस पडत होता. म्हटलं चला पाऊस थांबल्यावर जाता येईल, कारण की एवढं काही वाटत नव्हतं त्याच्यामुळे. आणि आज खरं सांगू का, आज मी घरातलं काहीच काम आवरलेलं नव्हतं. मला इतका कंटाळा आला होता कामाचं, काहीच करू वाटत नव्हतं. स्वयंपाकाशिवाय मी कोणत्याही प्रकारचं काम केलेलं नव्हतं. पण अशा छान वातावरणात चहा पिण्याची इच्छा होते. मग आम्ही दोघांनी मस्त असा मलाईचा चहा घेतला आणि चहा खरंच खूप छान झाला होता. मग पाऊस थांबला हे म्हटलं चला आता आपण पटकन जाऊन येऊया. मग तयारी केली आणि निघालो. बघा किती छान वातावरण होतं, इतकं छान वाटत होतं. मस्त असं म्हटलं आता काही पाऊस पडणार नाही, आता काही आपल्याला टेन्शन नाही म्हणून. पण अहो थोडंच पुढे गेलो, गावाच्या बाहेरही पडलं नव्हतं. इतका पाऊस पडायला लागला की धड घरी जाता येईना, कुठेच जाता येत नव्हतं. मग तिथेच 15-1 मिनटं थांबलो. पाऊस बंद होण्याची वाट बघत होतो, पण जायचं तर होतं कारण की काम महत्त्वाचं होतं. मग गेलो आणि रस्त्यात पण थोडासा पाऊस सुरू झाला होता. थेंब पडत होते. आणि नंतर चाळीसगावमध्ये गेल्यानंतर बिलकुलच पाऊस नव्हता. तुम्ही बघू शकता एकही थेंब पाऊस पडला नव्हता. फक्त आमच्या गावातच पाऊस चालू होता. आणि तिथे गेल्यानंतर पहिले पेटपूजा केली, ती म्हणजे मस्त अशी बेळ खाल्ली आणि आमचं जे महत्त्वाचं काम होतं ते घेतलं. येताना तर आम्हाला रात्रच झाली होती, कारण की आम्ही निघालोच बऱ्याच उशिरा होतो. पावसामुळे तर आमचा जास्त टाईमपास झाला. आणि घरी आल्यानंतर बघा हा पाणीच पाणी घरात झालेलं होतं, जे की पावसाचं पाणी, पाऊस जर तिरका असला तर पूर्ण घरात येतं. आणि सगळं नंतर मला एवढं बाहेरून आल्यानंतर हे काम करायची बिलकुल इच्छा नाही राहत. पर्याय नव्हता, करावं तर लागणारच, कारण की खूप पाणी झालं होतं. मग अगोदर ते आवरलं आणि लगेचच कपड्यांची जी मला इस्त्री करायला घेतली यांच्या, कारण की आम्हाला जायचं होतं उद्या गावाला. आता ते कुठे ते समजेल तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला तर मग उद्याचा ब्लॉग पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.